बालमित्रांनो नमस्कार। मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे विद्यालय, जिल्हा पालघर। विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण तंत्रज्ञान संबंधित माहिती प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाकडे घरी मोबाईल आहे। या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आपण विविध ॲप्स इन्स्टॉल करत असतो। मग हे ॲप्स इन्स्टॉल कुठून करावे? इन्स्टॉल केल्यानंतर त्याला भविष्यात त्या ॲप्लिकेशनला अपडेट करायचं असेल तर अपडेट कसे व का करावे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महागाचा मोबाईल घेऊन आपण त्यामध्ये आपल्या अभ्यासासाठी कोणकोणते ॲप्लिकेशन आवश्यक आहे हे आपण प्ले स्टोर वर जाऊन कशा पद्धतीने इन्स्टॉल करावे, त्याचप्रमाणे इन्स्टॉल केलेले ॲप्लिकेशन यांना अपडेट कसे करावे हे आपण पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक समजून घेऊया। चला तर सुरुवात करूया। आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे असतील तर आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर नावाचं हे ॲप्लिकेशन ऑन करायचं आहे। यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये आपल्याला जे काही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे असतील, आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे असतील, त्याचं नाव आपण या ठिकाणी टाकतो आणि त्याला त्या ठिकाणी सर्च करतो। जसे की मी या ठिकाणी सायन्स अँड फन हे टाईप केलं आणि सर्च केलं तर सायन्सच्या रिलेटेड जेवढे काही ॲप्लिकेशन असतील हे सगळे ॲप्लिकेशन मला या ठिकाणी आलेले दिसतील। आपल्याला जर मॅथ्स संबंधित हवे असतील तर आपण या ठिकाणी सर्च बारमध्ये जाऊन मॅथ्स संबंधित ट्रिक्स किंवा मॅथ्स एवढाच शब्द टाकला तर या ठिकाणी मॅथ्सला रिलेटेड असलेले सर्व ॲप्लिकेशन त्याखाली आपल्याला आलेले दिसतात। आणि जे ॲप्लिकेशन हवं असेल त्या ॲप्लिकेशनच्या त्या टॅबवर आपण फक्त क्लिक करा। जसे की मी या ठिकाणी मॅथ्स म्हणून ट्रिक्स म्हणून हा एक ॲप्लिकेशन आहे, त्यावर जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी मला डॅशबोर्ड दिसतो। बघा, आता काही ॲप्लिकेशन हे पेड असतात, जसे की मॅथ्स ट्रिक्स PRO प्रो। आता हे ॲप्लिकेशन मला जर घ्यायचं असेल तर या ॲप्लिकेशनची किंमत या ठिकाणी दिलेली आहे, पण शक्यतो आपण फ्री ॲप्लिकेशन भरपूर असतात याचाच वापर करायचा आहे। या ठिकाणी भरपूर ॲप्लिकेशन आहे, यातील आपण दुसरे जे काही आपल्याला हवे असतील त्या ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि इन्स्टॉल नावाचा हा टॅब आहे, या इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे। थोडक्यात आपल्याला जे काही ॲप्लिकेशन हवे असतील ते ॲप्लिकेशन आपण या ठिकाणाहून सहज डाउनलोड करू शकतो। आणखी बरेच ॲप्लिकेशन या ठिकाणी आहेत, आपल्याला जे ॲप्लिकेशनची गरज आहे त्यावर नुसतं क्लिक करा आणि इन्स्टॉल या टॅबवर आपण क्लिक करून त्या ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल सहज करू शकतो। ही झाले इन्स्टॉलच्या बाबतीत माहिती। इन्स्टॉल कसं करावं हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल। आता यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या माहितीकडे। आता मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून आपण भरपूर ॲप्लिकेशन डाउनलोड करत असतो, पण प्ले स्टोअरमध्ये आपण हे कुठे पाहणार आहोत की आपल्या मोबाईलमध्ये एक्झॅक्टली किती ॲप्लिकेशन आहेत, कुठल्या ॲप्लिकेशनला अपडेट आलेलं आहे, अपडेट आलं असेल तर काय नव्याने अपडेट आलेलं आहे, अपडेट का आलेलं असते, याची सगळी उत्तरे आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत। आता आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून आपण कोणकोणते ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले आहेत हे समजून घेण्यासाठी प्ले स्टोअरच्या उजव्या कोपऱ्यात बघा, जो फोटो दिसतो आपला, आपण जिथून साइन इन केलेलं असते त्या साइन इनचा अक्षर म्हणा किंवा फोटो उजव्या कोपऱ्यामध्ये असतो, आपण त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने डॅशबोर्ड येईल। आता या ठिकाणी पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइस, या टॅबला आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा नो हार्मफुल ॲप्स फाउंड। आता या ठिकाणी महत्त्वाच्या काही ॲप्लिकेशन असतील ज्याने तुमच्या डिव्हाइसला धोका असू शकतो, थर्ड पार्टीचे काही ॲप्लिकेशन असतील ज्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, असे काही ॲप्लिकेशनबाबत तुम्हाला या ठिकाणी माहिती दाखवली जाते। त्याखाली आहे अपडेट अवेलेबल। आता अपडेट अवेलेबल या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर आत्ता माझ्या मोबाईलमध्ये
किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ॲप्लिकेशन आहेत त्या ॲप्लिकेशनपैकी या महत्त्वाच्या एवढ्या ॲप्लिकेशनला आत्ता अपडेट करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये 60 ते 70 ॲप्लिकेशन आहेत. त्यातील 11 ॲप्लिकेशनला मला अपडेट आलेला आहे. आता अपडेट या टॅबवर त्यासमोर ॲप्लिकेशनच्या समोर अपडेट हे जे टॅब आहे या अपडेटवर जर मी क्लिक केलं तर त्या ठिकाणी ते ॲप्लिकेशन अपडेट होत असते. बघा एक दाखवतो मी करून. आता या ठिकाणी गुगल फोटोज नावाचा हे ॲप आहे. याला मी अपडेटवर क्लिक केलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की गुगल फोटोचं जे काही ॲप्लिकेशन आहे हे अपडेट होत आहे. आता अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉलचं जी प्रोसेसिंग आहे ती प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काही पेंडिंग अपडेट होते यातून ते ॲप्लिकेशन आपल्याला आता गायब झालेलं दिसेल, म्हणजे इथे ते राहणार नाही. कारण जे जे ॲप्लिकेशन आपण अपडेट करणार आहोत ते या ठिकाणी दिसणार नाहीत. अशा पद्धतीने प्रत्येक ॲप्लिकेशनला या ठिकाणी अपडेट आलेला आहे की नाही हे चेक करत चला आणि अपडेट करत चला. आता अपडेट कसं करायचं हे तुम्हाला समजलं, पण एवढ्या ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येक समोर अपडेट आलेला आहे म्हणजे त्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अपडेट केव्हा केलं जाते? जेव्हा त्या ॲप्लिकेशनमध्ये त्या ॲप्लिकेशनच्या मालकाने किंवा ॲप्लिकेशनमध्ये त्या इंजिनियरने त्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह केलं असेल, काही ॲडिशनल गोष्टी ॲड केल्या असतील, काहीतरी बदल केला असेल किंवा त्यामध्ये काही बग्स असतील, काही त्रुटी असतील त्या काढल्या असतील, त्याचं काम तिथे जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपल्याला संदेश मिळाला जातो की तुम्ही हे ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या, कारण त्यांनी त्या ठिकाणी बदल केलेला असतो आणि तो झालेला बदल आपल्या मोबाईलमध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हवा असेल तर असे ॲप्लिकेशन आपल्याला अपडेट करावेच लागतात. आणि यासाठीच प्रत्येक ॲप्लिकेशनचे एकतर इम्प्रूव्हमेंट किंवा त्यातील त्रुटी काढून अशा 2 गोष्टींसाठी आपल्याला या गोष्टी अपडेट कराव्या लागतात. आता प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये अपडेट काय आहे, काय बदल आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर बघा त्या ॲप्लिकेशनच्या समोरच आपल्याला एक छोटासा ॲरो दिसतोय खालच्या दिशेला. आपण त्यावर जर क्लिक केलं तर प्रत्येक त्या ॲप्लिकेशनमध्ये का अपडेट करायचं आपल्याला, काय बदल झाला आहे किंवा काय बग्स होते, काय त्रुटी काढल्या आहेत यांची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. जसं की व्हॉट्सअप मॅनेजर आहे, व्हॉट्सअप मेसेंजर आहे, व्हॉट्सअप बिझनेस आहे. आता व्हॉट्सअप मेसेंजर मी अपडेट करणार आहे, पण मला का अपडेट करायचं आहे, काही बदल झाला आहे का त्याच्यामध्ये, तर तो बदल आपल्याला या ठिकाणी दिसतो. सो अशा पद्धतीने प्रत्येक ॲप्लिकेशन हे अपडेट केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये बराचसा बदल, काही त्रुटी असतील त्या निघून गेलेल्या आपल्याला नक्की दिसतील. सो अशा पद्धतीने जे काही अपडेट आहेत ॲप्लिकेशनच्या बाबतीत हे प्रत्येक ॲप्लिकेशन आपण नक्की प्ले स्टोअरमधून या ठिकाणाहून अपडेट करायचं आहे. आता आपल्या मोबाईलमध्ये एवढ्या ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करतो तर मग किती GB यूज झाले आहे, त्या ॲप्लिकेशनने आपली किती डाटा त्या ठिकाणी घेतलेला आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी खाली समजणार आहे. आता राहिला पुढचा प्रश्न. इथे ओव्हरव्ह्यू आहे, त्याच्या बाजूला मॅनेज नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावर मी क्लिक करतो. या मॅनेजमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलमधले सगळे ॲप्लिकेशन इकडे पूर्ण दिसत आहेत. आता माझ्या मोबाईलमध्ये पूर्ण एकूण 84 ॲप्लिकेशन आहे आणि हे 84 ॲप्लिकेशन टोटल मला या ठिकाणी दिसत आहेत. आता हे इन्स्टॉल केलेले, पुन्हा मी इन्स्टॉलवर क्लिक केलं आणि नॉट इन्स्टॉलवर जर क्लिक केलं तर लक्षात घ्या तुमच्या मोबाईल घेतल्यापासून साइन इनच्या प्रोसेसनंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आत्तापर्यंत असे किती ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून अनइन्स्टॉल केलेले आहेत, तर अनइन्स्टॉल केलेल्या त्या ॲप्लिकेशनची यादी आपल्याला नॉट इन्स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सगळे जे काही मी ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवतो हे मी इन्स्टॉल केल्यानंतर त्याला अनइन्स्टॉल केलं आणि त्यानंतर मला या ठिकाणी त्याची यादी पाहायला मिळते. थोडक्यात कुठलंही ॲप्लिकेशन आपण जेव्हा इन्स्टॉल करतो आणि त्याला अनइन्स्टॉल करतो तर अनइन्स्टॉल केलेल्या मागच्या सगळ्या ॲपची यादी देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता मी पुन्हा इन्स्टॉलवर क्लिक करतो. त्यानंतर अपडेट अवेलेबल्सवर जर मी क्लिक केलं तर या 84 पैकी 10 ॲप असे आहेत का त्याला अपडेट आलेला आहे. आता हे मला अपडेट या ठिकाणी करून घ्यावं लागणार आहे.
आणि यानंतर मग पुढचे काही गेम्स किंवा आर्चिव्ह या टॅबची आपल्याला आवश्यकता नाही. महत्त्वाच्या ज्या 2 गोष्टी होत्या, इन्स्टॉल आणि अपडेट अवेलेबल, या 2 गोष्टींवर आपण फोकस करा. ह्या 2 गोष्टी या समजून घ्या. मी पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिक करतो, मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइसमध्ये जातो, अपडेट अवेलेबलमध्ये जाऊन अपडेट ऑल या टॅबवर क्लिक करतो. त्यानंतर माझे सगळे ॲप्लिकेशन जे आहेत हे आता या ठिकाणी एक एक याप्रमाणे त्या ठिकाणी अपडेट होणार आहेत. सो प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये असलेले हे ॲप्लिकेशन अपडेट घेत चला, कारण अपडेट केलेले ॲप्लिकेशन त्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बदल नक्कीच पाहायला मिळतो. किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या ठिकाणी त्या त्रुटी देखील पूर्ण केल्या जातात किंवा काही अडचणी असतील त्या दूर केल्या जातात. यासाठीच कुठलंही ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी प्ले स्टोअरमध्ये येऊन इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केलेल्या ॲप्लिकेशनला कालांतराने अपडेट देखील करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेली नवीन माहिती ही आपणास नक्कीच आवडली असेल. म्हणजेच यापुढे आपण आपल्या नवीन घेतलेल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपल्या एज्युकेशनल संबंधित असलेले नवनवीन ॲप्लिकेशन हे आपण सहज इन्स्टॉल करू शकतो आणि इन्स्टॉल केलेल्या ॲप्लिकेशनला अपडेट हे आपण आता सहज करू शकणार आहात. मी आशा करतो की दिलेली नाविन्यपूर्ण माहिती आपणास नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका उपक्रमशील नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.